आणि हॉलमध्ये जेवणासाठी जातात. पण मुलांना जेवण लगेच मिळत नाही बरं का. जेवण मुलांना देण्याआधी वसतिगृहाचे अधीक्षक सुनील पन्हाळकर स्वतः जेवण घेतात. ते व्यवस्थित झालं आहे की नाही हे पाहतात. मगच मुलांना जेवण दिलं जातं. आहे ते जेवण चांगलंच असलं पाहिजे याची दक्षता येथे घेतली जाते. विद्यार्थीच वाढप्याचं काम करतात. भात, भाजी, पोळी, कधी पापड, लोणचीही मुलांच्या जेवणात असतात. मुलांना येथे सणाला गोडधोड केलं जातं. मुलं कधीही अन्नाची नासधूस करत नाहीत की खरकट राखत नाहीत. त्याला कारण एक प्रसंग आहे. हा प्रसंग या संस्थेत वसतिगृहात येणारा कधीही विसरू शकत नाही. वसतिगृहाच्या सुरुवातीच्या काळात एकदा मुलांच्या जेवणासाठी वसतिगृहात काहीच धान्य नव्हतं. कर्मवीर अण्णा संस्थेच्या कामासाठी फिरतीवर होते. पैसे नसल्यामुळं धान्य आणता येत नव्हतं. त्यावेळी वसतिगृहाची व्यवस्था पाहणाऱ्या गृहस्थाकडं कर्मवीरांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती लक्ष्मीबाई पाटील यांनी स्वतःच्या गळ्यातील मंगळसूत्र सावकाराकडे मोडण्यासाठी दिलं होतं. याची जाण आजही या वसतिगृहात आणि संस्थेतील कर्मचाऱ्यात आहे. त्यामुळे इथं सारं काही आजही निष्ठेनं चालतं. मुलं आपल्या शिक्षणाशी, कर्मचारी आपल्या संस्थेशी, कामाशी सतत एकनिष्ठ असतात. म्हणूनच आजही 18 पगड जातीची शेकडो मुलं शिक्षण घेऊन संस्थेचं नाव उज्ज्वल करत असतात. मुलं जेवणापूर्वी प्रार्थना करतात. जेवणानंतर विद्यार्थी स्वतः ताटं स्वच्छ करतात. कुणी हॉल झाडतो तर कुणी सतरंजाच्या घड्या घालतो. मात्र सारं काही शिस्तीत. या वसतिगृहात मुलांची खूपच काळजी घेतली जाते. मुलांना काय हवं नको ते पाहिलं जातच. पण कोणाला साधं सर्दी पडसं जरी आलं तरी वसतिगृहाचे अधीक्षक आणि कर्मचारी स्वतःच्या मुलांसारखी त्यांची काळजी घेतात. आजारी मुलांसाठी वसतिगृहातच एक स्वतंत्र खोली करण्यात आली आहे. त्यांना औषध पाणी केलं जातं. शाळेची वेळ होताच मुलं कोठीतून आपलं दप्तर घेऊन शाळेत जातात. सायंकाळी शाळा सुटली की पुन्हा या मुलांना नाश्ता दिला जातो. नाश्त्यानंतर प्लेट स्वच्छ करणं, फरशी धुणं अशी सर्व कामं स्वतः मुलं करतात. वसतिगृहात प्रवेश करतानाच डाव्या बाजूला स्वागत कक्ष उभारण्यात आलाय. मुलांना कोणी भेटायला आलं की त्यांना त्या स्वागत कक्षातील रजिस्टरमध्ये नाव नोंदवावं लागतं. हे काम विद्यार्थीच करत असतात. आजारी मुलांची नोंदही ठेवली जाते. आजारी मुलांची काळजी सर्वच जण घेत असतात. त्यांच्यासाठी असलेल्या खोलीत प्रथमोपचाराचं साहित्य ठेवलेलं आहे. या वसतिगृहात मुलं आहेत ती लहान वयोगटातील. मुलं ती मुलंच. कडक शिस्तीतही त्यांचं बालपण जपण्याची काळजी वसतिगृहात घेतली जाते. या मुलांना खेळासाठी भरपूर साहित्य इथे उपलब्ध आहे. खो खो पासून व्हॉलीबॉल, क्रिकेट असं खेळांचं साहित्य मुलांना खेळण्यासाठी दिलं जातं. इथे पटांगणात आनंदानं खेळणारी मुलं पाहणं हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. खेळून झालं की मुलांना सायंकाळी गरम जेवण दिलं जातं. जेवणानंतर मुलं पुन्हा आपापले अंथरूण घेऊन शिस्तीनं झोपी जातात. हे आहे वसतिगृहाचं कार्यालय. या कार्यालयात वसतिगृहाची सर्व माहिती भिंतीवरील तक्ते सांगून जातात. मुलांच्या संख्येपासून आज मुलांना जेवणात काय दिलं याचीही माहिती या तक्त्यातून सर्वांना मिळते. मुलांची दिनचर्या, विद्यार्थ्यांची संख्या, कर्मचाऱ्यांची नावं अशी सर्व माहिती इथे सहज मिळते. येथील कारभार अत्यंत पारदर्शक असतो. सर्व बाबींची नोंद ठेवली जाते आणि ती रजिस्टरही केव्हाही कोणालाही उपलब्ध होऊ शकतात. या कार्यालयात तुम्ही पाहाल भिंतीवरील या तसबिरी. या तसबिरी म्हणजे येथील सर्वांची दैवत आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील, रयत माऊली सौभाग्यवती लक्ष्मीबाई पाटील, छत्रपती शाहूराजे ही सारी येथील दैवत आहेत
आणि त्यांच्या पुढे सारे जण येथे नतमस्तक होत असतात. वसतिगृहाचे अधीक्षक सुनील पन्हाळकर यांनी या वसतिगृहातील मुलांसाठी स्वतःला वाहून घेतलंय. मुलांना फुलांप्रमाणे जपणारे अधीक्षक पन्हाळकर म्हणतात, सुनील पन्हाळकर श्री छत्रपती शाहू बोर्डिंग शाखा नंबर 1च्या बालगृहाचं अधीक्षक म्हणून काम पाहत आहे. या बालगृहाची स्थापना पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1924 साली या रयत शिक्षण संस्थेच्या पवित्र भूमीमध्ये केलेली आहे. या बालगृहाचं जे आवार आहे ते 12 एकर 34 गुंठ्याचं क्षेत्र आहे. हे सर्व रयत शिक्षण संस्थेकडे आहे. आज या बालगृहामध्ये 180 विद्यार्थी असून या बालगृहातील विद्यार्थ्यांना सर्व उपक्रम आणि सर्व सोयीने युक्त असं हे बालगृह आहे. या बालगृहातील मुलांच्यासाठी महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास खात्यामार्फत परिपोषण आणि प्रशासकीय खर्चासाठी अनुदान मिळतं. पण तरीसुद्धा परिपोषण खर्च हा कमी पडतो. त्याकरता रयत शिक्षण संस्था, सातारा शहरातील सेवाभावी संस्था, मंडळ, ट्रस्ट यांच्या माध्यमातून जो निधी गोळा केला जातो आणि कमी पडणारी रक्कम ही रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून वर्ग केली जाते. तसं पाहिलं तर दरवर्षी 3 ते 4 लाख रुपये शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाव्यतिरिक्त ही रक्कम गोळा करावी लागते. रयत शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब, संस्थेचे सचिव, सहसचिव, इन्स्पेक्टर हे नियमितपणे या बालगृहाला भेट देऊन या बालगृहातील बालकांची आस्थेनं चौकशी करत असतात. अशा पद्धतीनं आमचं हे बालगृह आहे. या बालगृहाचं प्रशासन जे चालतं त्यामध्ये मी स्वतः अधीक्षक, लेखनिक आणि 2 काळजीवाहक आहेत आणि या 4 सेवकाव्यतिरिक्त आम्ही 24 जणांचं मंत्रिमंडळ तयार केलेलं आहे. ते बालगृहातीलच बालकं आहेत आणि त्या माध्यमातून इथलं प्रशासन चाललं जातं. अतिशय उत्कृष्ट असं प्रशासन या बालगृहाचं आत्तापर्यंत सुरू आहे.